दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। नवीन पोलीस ठाणे अंतर्गत येणारे लिहिगाव येथे राहणारे फिर्यादी अभिषेक संजय ठाकरे यांच्या शेजारी राहणारे आरोपी गजानन उईके व त्यांचा मित्र प्रवीण मेश्राम हे दोघेही स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH40 CH2020 ने येऊन गुरुवारी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान फिर्यादी यांच्या घराच्या अंगणात 3 काळ्या रंगाची बावली, पांढऱ्या रंगाच्या कागदात नाव लिहिलेले, लाल काळ्या धाग्यांनी गुंडाळलेले, लिंबू सुया टोचलेले फिर्यादीवर जादूटोणा करण्याच्या उद्देशाने टाकून गेल्याची तक्रार फिर्यादी अभिषेक ठाकरे यांनी नवीन पोलीस ठाणे येथे केली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून नवीन पोलीस ठाणे येथे आरोपी विरुद्ध महाराष्ट्र नरबडी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणाची तपास करीत आहे। या प्रकरणावर ACP विशाल क्षीरसागर यांच्याद्वारे जनतेला आवाहन करण्यात आले आहे की या प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये। नमस्कार। नवीन कामठी पोलीस स्टेशन नागपूर शहर अपराध क्रमांक 339 दिनांक 11 जुलै रोजी आपण दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 या कायद्याच्या कलम 3(2) अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहिता 2023 सेक्शन 3(5) अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे हकीकत अशी आहे की फिर्यादीच्या घरासमोर राहणारे 2 आरोपी यांनी त्यांच्यावर जादूटोणा करण्याच्या इराद्याने त्यांच्या घरासमोर गुंडाळलेले, लिंब सुया टोचलेले बावली जादूटोणा करून आपल्या घरात टाकले। त्यामुळे फिर्यादीच्या घरातील लोकांवर जादूटोणा करून त्यांचं नुकसान व्हावं, त्याचबरोबर पौर्णिमेच्या मुहूर्तावर काळा जादूटोणा केला अशी फिर्यादीची तक्रार आहे। तर त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबतचा जो महाराष्ट्र शासनाचा नियम आहे त्याच्या सेक्शन 3(2) तसेच भारतीय न्याय संहिता सेक्शन 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने माझी सर्व कामठीवासियांना तसेच सर्व नागरिकांना आवाहन आहे की जर समजा आपल्या परिसरामध्ये जर असे प्रकारचे अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवण्यास भाग पाडणारे जर कोणी बंधू बाबा असतील किंवा कुणाकडे जे असे भासवतात की माझ्याकडे विशिष्ट जादू आहे, भूत उतरवण्याचा भान असेल किंवा एखादी विशिष्ट माझ्याकडे कला आहे आणि मंत्राच्या सहाय्याने भूतपिशाचांना आवाहन करून किंवा भूतपिशाचांना अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणारा कोणी व्यक्ती असेल, तसेच आपला जो महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने ज्या अनुसूचीमध्ये गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या बॅन केलेल्या आहेत, जर त्या गोष्टी जर तो करत असेल किंवा त्याचा प्रचार वगैरे करत असेल तर त्याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, त्याबाबत तक्रार द्यावी। पोलीस त्यांच्यावरती कडक कारवाई करणार आहेत।